AI खरंच तुमची नोकरी घेऊ शकते का? सायन्स, इकॉनॉमिक्स अँड रिॲलिटी. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमची नोकरी AI मुळे जाणार नाही, पण AI वापरणारा माणूस तुमची नोकरी घेईल, तर आज आपण AI वर अफवा नाही, सायन्स, डेटा आणि रिॲलिटीवर बोलणार आहोत. AI खरं म्हणजे काय आहे? AI म्हणजे बुद्धिमत्ता असलेली मशीन नाही. AI म्हणजे एक मॅथमॅटिकल सिस्टम आहे, जी मोठ्या प्रमाणात डेटावरून पॅटर्न्स ओळखते. थोडं खोलात जाऊया. AI कडे स्वतःचं भान नाही. AI ला भावना नाहीत. AI विचार करत नाही. AI फक्त प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करते. ChatGPT हा विचार करत नाही. तो फक्त पुढचा शब्द कोणता येण्याची शक्यता आहे हे कॅल्क्युलेट करतो. AI कसं शिकतं? AI शिकतं कसं? जसं लहान मूल हजारो वेळा चूक बरोबर करत शिकतं तसंच. प्रोसेस जाणून घेऊया. यूज डेटा दिला जातो, त्यानंतर चुका दाखवल्या जातात, मॉडेल स्वतः सुधारतं, लाखो वेळा रिपीट होतो गोष्टी. AI ला अनुभव नाही, पण डेटा मेमरी आहे. AI नोकऱ्या का घेत आहे? प्रत्येक इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये नोकऱ्या गेल्या आहेत. इतिहास बघूया आपण. मशीन आली, हातमजूर कमी झाले. कॉम्प्युटर आला, क्लेरिकल जॉब्स कमी झाले. AI आला, थिंकिंग बेस्ड रूटीन जॉब्स कमी झालेत. महत्वाचं काय आहे? AI मुळे नोकऱ्या जात नाहीत, पण AI मुळे कामाची पद्धत बदलत आहे. कोणत्या नोकऱ्या खरंच धोक्यात आहेत? हाय रिस्क जॉब, डेटा एंट्री, बेसिक अकाउंटिंग, कॉल सेंटर. कारण काय आहे? रूल्स फिक्स आहेत, क्रिएटिव्हिटी नाही, ह्युमन जजमेंट कमी आहे. जे काम रूल्सवर चालतं ते काम AI साठी सोपं आहे. कोणत्या नोकऱ्या सेफ आहेत? डॉक्टर्स, कारण आहे इथिक्स प्लस रिस्पॉन्सिबिलिटी. टीचर्स, इमोशनल इंटेलिजन्स. इंजिनियर, प्रॉब्लेम फ्रेमिंग, क्रिएटर, ओरिजिनल थिंकिंग. मॅनेजर्स, AI उत्तर देऊ शकतो, पण प्रश्न योग्य विचारणं आजही माणसालाच जमतं. AI इन इंडियन एज्युकेशन अँड एक्झाम्स. रियालिटी काय आहे? AI ट्युटर होऊ शकतो, पण टीचर नाही. AI चा वापर कसा केला पाहिजे? पर्सनलाइज लर्निंग, वीक टॉपिक्स अनालिसिस, प्रॅक्टिस टेस्ट. धोका काय आहे? ओव्हर डिपेंडन्सी, थिंकिंग स्किल कमी होणं, एक्झाम इंटिग्रिटी इश्यूज. AI वापरणारा स्टुडंट पुढे जाईल, पण AI वर अवलंबून राहणारा मागे पडेल. रोबोट वर्सेस ह्युमन्स, सायंटिफिक ट्रूथ. आपण दोन गोष्टी डिवाइड करूया, रोबोट आणि ह्युमन्स. स्पीड, क्रिएटिव्हिटी, ॲक्युरसी, एथिक्स, नो इमोशन, इमोशनल इंटेलिजन्स. रोबोट चूक करतो, तर कोण जबाबदार असेल? शेवटी माणूसच. फ्युचर रियालिटी. फ्युचरमध्ये 3 लोक असणार आहेत. 1. AI ला नाकारणारे मागे पडतील. 2. AI वर अवलंबून राहणारे ॲव्हरेज राहतील. 3. AI वापरणारे लीडर्स बनतील. फायनल कन्क्लुजन. AI तुमची नोकरी घेणार नाही. फ्युचर फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्युमन इंटेलिजन्स प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इक्वल टू रिअल पॉवर.